नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. कारण नंदिनी आणि जीवा आर्याला जाब विचारायला आले, सरोगसीचे पेपर तू गायब केले का? कशा पद्धतीने पुढे बघूया. पार्थने काव्यासाठी ड्रेस काढून ठेवलेले असतात. सांगा कुठला ड्रेस घालणार? एक ड्रेस उचलतो, त्या खालचा ड्रेस जो असतो तो बघून काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला सगळे ते किस्से आठवतात. जेव्हा ती आगीमध्ये अडकली तेव्हा पण तिने हा ड्रेस घातलेला असतो आणि तिला डोक्यावर मार बसला तेव्हा देखील हाच ड्रेस असतो. सॉरी काव्या, माझ्या लक्षातच नाही आलं, मी हा ड्रेस कसं काय काढला. पण उचलून कपाटामध्ये ठेवतो. तर दुसरीकडे रम्या वसू आत्यानं सांगत असते, बॉम्ब मिळाला आई. म्हणजे तू काय करणार आहे नेमकं? वसू आत्या विचारतात. तिने हे सगळं कोणासाठी केलं? काव्यासाठी ना. तो म्हातारा गुरुजी काय म्हटलं होतं आठवतं ना तुला? आपल्या रात्रीपासूनच वादळ यायला सुरुवात होणार आहे. याचा अर्थ हे पेपर आपण 16 ऑगस्टच्या आदल्या रात्री म्हणजे 15 ऑगस्टला दाखवायचे. नंतर जो काही बॉम्ब फुटेल काव्याला कळेल की तिच्या नंदिनीताईने तिच्यासाठी किती मोठा त्याग केला आहे. तिची अवस्था कशी होईल हे तर आपल्याला माहितीच आहे ना. तर काव्या खूप रडत असते. पार्थ, तुम्हाला माहिती आहे ना गुरुजींनी काय संकेत दिला आहे? यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मेन्स क्लिअर करायचे हो. म्हणतो, काव्या नका काळजी करू, मला खात्री तुम्ही नक्की पास होणारच. मी शब्द देतो तुम्हाला. रम्या तिकडे म्हणत असते, काव्या पार्थ देशमुख मेन्सची परीक्षा नापास होणारच, हा माझा शब्द आहे. वसू आत्या म्हणतात, त्यात प्रश्नच नाही रम्या, नक्की असंच होणार. दोघेही खूप हसत असतात. तेव्हा रम्या परत सांगते, उद्या खूप मोठा धमाका करणार ही रम्या. रम्या बोलत नाही तर करून दाखवते. तर आर्याला शुद्ध आलेली असते. सगळीकडे कागद पसरलेले असतात. ती लगेच बेडरूममध्ये जाऊन बघते. सगळीकडे कपड्यांचा पसारा, फाईल्स वगैरे पसरलेले असतात. आणि कपाटामध्ये सरोगसी ॲग्रीमेंटची फाईल बघायला जाते. तिथे ती फाईल नसल्यामुळे ती तर खूप घाबरलेली असते. ती बाई आली होती इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधून, तिने तर नसेल नेली ना माझी फाईल. त्यामध्ये जीवा नंदिनीचे सुद्धा पेपर होते. कुठून मला सुचलं आणि ते पेपर मी चोरले. आता हे जर जीवा नंदिनीला कळलं तर माझी तर वाट लागेल. डोक्याला हात लावून खूप रडत असते. आता काय करू तिला काहीच सुचत नाही. तर नंदिनीने सगळे कपडे आवरायला घेतलेले असतात. त्यावेळेला तिचं लक्ष फाईलकडे जातं. तिला आठवतं की डोळे जेवणाच्या दिवशी आर्याला वरती जाऊ नको सांगितल्यानंतर सुद्धा ती वर आली. एकदा पेपर चेक केले पाहिजे. फाईल उघडून बघते, त्यामध्ये सरोगसी ॲग्रीमेंटचे पेपर नसतात. पेपर कुठे गेले? खूप वेळा शोधत राहते. बऱ्याच फाईल पण बघते. नंतर जीवाला आवाज देते, जीवा इकडे या पटकन. जीवा आल्यानंतर दरवाजा लावते. काय झालं नंदिनी, का आवाज देते? अहो, फाईलमधले डॉक्युमेंट गायब झाले. आर्याचे रिपोर्टसुद्धा नाही त्यामध्ये. जीवा विचारतो, हे कसं शक्य आहे? आपण तर कपाटाला लॉक केलेलं होतं ना, मग मधून डॉक्युमेंट गेले कसे? मला डाऊट आहे, हे फक्त रम्या आणि वसू आत्याच करू शकते. नंदिनी म्हणते, नाही जीवा, हे त्या दोघींनी नाही केलेलं आहे. हे डॉक्युमेंट एकच व्यक्ती गायब करू शकते, कारण तिच्याकडे मोटिव्ह पण आहे ना पेपर्स गायब करण्याचे. जीवाच्या लक्षात येतं, तू आर्याबद्दल बोलते का? मी आर्याबद्दलच बोलते. कारण काव्याच्या डोळे जेवणाच्या दिवशी आपल्या रूममध्ये यायला लागली आणि तिला विचारलं कुठे निघाली, तर म्हणे वॉशरूमला. मी तिला सांगितलंसुद्धा, काव्याच्या रूममध्ये जा, या अवस्थेमध्ये खालीवर करू नको. तरी देखील ती आपल्या रूममधून बाहेर पडताना मला दिसली. आणि तिला कारण विचारल्यानंतर काव्याच्या बाथरूमचा फ्लश खराब झाल्याचं सांगितलं तिने. जीवा म्हणतो, कारण सांगितलं ना, मग मला नाही वाटत तिने केलं असेल. हा खूप मोठा आरोप आहे नंदिनी, जरा विचार करून बोल. जर हे सगळं समजलं ना, खूप भांडण होतील, खूप आरडाओरडा करेल ती. मी मान्य तर करणारच नाही. हो जीवा, पेपर शोधण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. आधी फोन करून विचारा बरं कुठे आहे आणि आपण तिला भेटायला येतोय. त्यानंतर जीवा फोन करतो. आर्या लगेच सांगते, जन्मजय मी नंतर कॉल करते, ऑपरेशन थिएटरमध्ये चालली. फोन कट करते. काय झालं जीवा, काय म्हटली ती? ऑपरेशन थिएटरमध्ये चालली. लगेच फोन कट केला. अहो जीवा, मला तर वाटतं ना आपण तिच्या घरी गेलं पाहिजे. गेल्यानंतर आपण बोलू तिच्याबरोबर. आपले पेपर नाही पण तिचे पेपर तर सापडलेच पाहिजे ना. आणि तिचे पेपरसुद्धा नाही मिळाले याचा अर्थ एकच होतो जीवा, तिला आपलं बाळ आपल्याला द्यायचं नाही आहे. आणि त्याबद्दलचे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी ती हे करू शकते. जीवाला पण नंदिनीचं बोलणं पडतं. ठीक आहे, आपण जाऊ तिच्याकडे. दुसरीकडे मानिनी काकू दिवा लावत असताना त्या खूप अस्वस्थ असतात. विक्रम काका आल्यानंतर विचारतात, काय झालं, एवढं टेन्शनमध्ये का? हो बघा ना वातावरण कसं आहे, विजांचा कडकडाट आणि गुरुजी काय म्हणाले लक्षात आहे ना. विक्रम काकांना पण आठवतं.
16 ऑगस्ट हा दिवस 16 डिसेंबर सारखाच असणार आहे. वादळी वारे आदल्या रात्रीपासूनच सुरुवात होणार आहे. मानिनी काकू म्हणतात, अहो काही होणार तर नाही ना? विक्रम काका त्यांची समजूत काढत असतात. मानिनी, असं काही होणार नाही आहे. अहो पण मला असं का वाटते काहीतरी वादळ येणार आहे. तेव्हाच दिवा फडफडतो. मानिनी काकू पटकन हात आडवा करतात. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी आर्याच्या घरी पोचलेली असतात. अरे, ऑपरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करणारच होती, पण बघते तर काय, फोन ऑफ झालेला होता. मग घरी आली, चार्जिंगला लावला. अरे, असे काय बघताय, नक्की झालं काय? नंदिनी म्हणते, आर्या, तेव्हा आपल्यामध्ये सरोगसी ॲग्रीमेंट झाले. आपण 2 फाईल केल्या होत्या. एक फाईल तुझ्याकडे आणि एक आमच्याकडे. 2 दिवसापर्यंत सगळे पेपर आमच्याकडे होते. पण आता फाईल तर आहे, पण त्यातले सगळे पेपर गायब झाले. आम्ही हेच तुला विचारायला आलो आहे की बाय एनी चान्स तू इथे तुझ्यासोबत घेऊन आले का? तेव्हा आर्या म्हणते, मी? आणि तुमचे पेपर मी इथे कशाला आणू? तर जीवा म्हणतो, चुकून किंवा ठरवून आणले असेल. आठवून बघ जरा एकदा. आणि हो, जे काय असेल ते खरं सांग. आम्ही अजिबात रागवणार नाही हां. तर आर्या चिडूनच म्हणते, बस कर जन्मजय, मी तुमचे पेपर्स घेतलेले नाही आहे. काही विचारताय तुम्ही मला? मी म्हणते, अच्छा, मग तुझी फाईल कुठे? तर आर्या आधी विचार करते, असेल इथेच कुठेतरी. मी विचारते, अगं इथेच कुठेतरी म्हणजे? आम्ही आमची फाईल इतकी व्यवस्थित ठेवल्यानंतर त्यातले पेपर गहाळ झाले आणि इतकी महत्त्वाची फाईल तू इकडे तिकडे ठेवली. अरे मी सांगते ना तुम्हाला, मी नाही घेतलेले तुमचे पेपर. तुम्ही इथे कितीही शोधलं ना, नाही सापडणार. 1 मिनिट, तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? जीवा म्हणतो, हो संशय घेतोय. कारण काव्याच्या बाथरूमचा फ्लश कधी खराब झालाच नव्हता. तू एक खोटं बोलली नसती ना, तर आम्ही तुझ्यावर संशय घेत इथं आलोच नसतो. तिने, तू बेडरूममध्ये शोध, मी इथे बाहेर शोधतो. काव्या त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्यांची शोधाशोध चालू होऊन जाते. जीवा संपूर्ण हॉलमध्ये सगळ्या फाईल चेक करत असतो, तर नंदिनी बेडरूममध्ये कपाट वगैरे सगळंच चेक करते. रूममध्ये देखील कुठे सापडत नाही. आर्या सांगते, कदाचित मी हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये ठेवले असतील. उद्या जाऊन मी शोधते तिथे. नंदिनी म्हणते, ठीक आहे, हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये असतील ना, चल आत्ता लगेच जाऊया आपण. हात धरून तिथून ओढून नेते तिला. पार्थ काव्याजवळ येतो, सारख्या फेऱ्या मारत असतो. त्याला काहीतरी बोलायचं असतं पण बोलत नाही. काव्या विचारते, देशमुख काय झालं, तुम्हाला बोलायचं आहे का? नाही, काही नाही म्हणून पुढे जातो. परत मागे येतो, हो काव्या, मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तर पार्थने त्याला जे काही स्वप्न पडतात त्याबद्दल काव्याला सांगितलेलं असतं. तुम्हाला पण अशी स्वप्न पडत आहे? देशमुख, मलासुद्धा खूप भीती वाटते. सगळं व्यवस्थित होईल ना? पार्थही सांगतो, काव्या सगळं काही ठीक होणार आहे. आणि मी सिद्धिविनायकाला नवस पण बोललो आहे ना. तुमची परीक्षा आणि डिलिव्हरी व्यवस्थित झाली ना, तर मी अनुवानी चालणार आहे. देशमुख, हे कशाला करताय हो तुम्ही? आपण आता फक्त एवढंच म्हणायचं, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्या तिच्या पोटावर हात ठेवते, पार्थही ठेवतो. सगळं काही ठीक होईल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की दिनी जीवा घरी आल्यानंतर खूप मोठा राडा झालेला असतो प्रेक्षकांना. वसू आत्या म्हणतात, तुझी ताई खोटं बोलते, हे बघ खोटं पोट लावून फिरते. 1 मिनटं वसू आत्या, माझी ताई कधी खोटं बोलत नाही. नंतर मानिनी काकू पण नंदिनीला एक सटकॅन देता गालावर ठेवून. त्याच्या भागात खूप मोठा धमाका होणार आहे प्रेक्षकांना. उद्याचा भाग बघायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्लीज. धन्यवाद.